वही पण येणार नाही आणि दप्तर पण नाही. अरे विकी काय बोलतोस? वही पण आणणार नाही, पुस्तक पण आणणार नाही. अरे पास कसं होशील? अरे अभ्यास कसा करणार? पास कसा होणार? अरे कालच बातमी आपली इयत्ता 8वी पर्यंत नापास करायचं नाही. सरकारचे नवीन धोरण. आता काळजी नाही, फक्त आनंद. काय रवी भाऊ, काय विशेष आज पेपरला? अरे सदा भाऊ, याच आपलं सरकारचं नवीन धोरण. मुलांना 8वी पर्यंत नापास करायचं नाही म्हणतात. गुड मॉर्निंग, सिट डाऊन. नाही घ्यायची आपल्याला. आज निबंधाच्या वेळी तपासायचा आहे. ओके. सायली माझी वही आणली का? अरे तुझी वही कुठे आहे? हा, वही आणली? चल उभा राहा. आमच्या बघा. शाळा शिकायची काय? सगळे एकत्र खिचडी करून ठेवली. ग्रहपाठ, स्वाध्याय, निबंध. चलो चल. उभं राहा. काय अभ्यास करत नाही? अभ्यास करत नाही? चाल असा अभ्यास करतो काय? असा अभ्यास करतो हे काय? एकत्र खिचडी करून ठेवली सर. हा, ही काय वही काय तुझी? हा कडे Sit down. प्रतीक भालतकर. कोण आहे रे हा? उभा राहा. ओके, बस खाली. निखिल धनगर. करण मुतडक. सचिन घोटे. अरे कुठे गेली ही मुलं? आई शपथ मॅडम, तो सच्चा ना सच्चा काल एवढ्या मोठ्या बॅट बॉल घेऊन गेले खेळाय. ओके, बस खाली. काजल बेंडकोळी. एस टीचर. आरती मालुंजकर. एस टीचर. प्रतीक्षा बेंडकोळी.
काय गटवळे कुठे गेली होती काल तू? अहो मॅडम माझ्या आई नव्हती घरी म्हणून मी नव्हती आले शाळेत. वा 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 वा. धन्य तुम्ही आणि तुमच्या आई. बोला साहेब काय नव्हत्या रे काल शाळेत? मॅडम पक्का पाठ दुखत होतं. अरे वा, मी विचारायच्या पोट दुखायला लागलो. मगाशी तर चांगला खेळत होता. जाऊ द्या ना मॅडम, आता कुठं मी 8वी पर्यंत नापास होणार आहे. बरोबर आहे, तुझं पण बरोबर आहे, परंतु नुकसान कोणाचं होणार आहे? तुमचं विद्यार्थ्यांचंच होणार आहे ना, हे लक्षात ठेव. रोज शाळेमध्ये यायचं. त्यातून नमस्कार सरपंच साहेब. काही नाही, काल तुम्ही विकीला मारलं. काय विकीला? मी विकीला मारलं? काल माझा तास होता का? का रे, कुणी मारलं मग तुला? हा, आई शपथ मॅडम, याला पाटील सरांनीच मारला. ठीक आहे, मी पाटील सरांना पाठवून देते. सरपंच साहेब तुम्ही काय काम काढलं? काही नाही, काल तुम्ही विकीला मारलं. त्याने वही आणलीच नव्हती. मग काय त्याला मारायचं? तुम्ही पेपर वाचत नाही वाटतं? हा, मुलांना 8वी पर्यंत नापास करायचं नाही आणि अन्यथा मारायचं देखील नाही. तर यापुढे त्याला जर मारलं तर हे तुम्हाला महागात पडेल. चल जाय रे. असेच पालक मिळवून सर्व विद्यार्थ्यांना अवश्य होता काय? लवकर इकडे कोणीच नाही. हे थांब थांब टाके तो. थांब माझी मागे. ये लवकर बाहेर ये ना, इकडे कोणीच नाही. लवकर या. हा ना, चाल बरं ते घरी जाऊन निघून पळतो. आपल्याला पाहिलं नाही. हा तेच यायला वर झालं. अरे तू भाई आहे घरी माणसाचा तो हा तो बाई दिसत. चाल मग, चाल गोट्याचं नाव मांडलाय मस्त म्हणते नाव. चाल हे बघा भाई आला भाई. आलो ना. तुम्ही इकडे कसे काय? पळून आलो. 8वी पर्यंत नापासच नाही, मग आलो पळून. तुम्ही आमच्यातलेच आहे. घ्या गोट्यान चला खेळ. चालय काय चाललंय भाऊ? याच आपलं पोटा पाण्याचं. आला फुकटचा पेपर वाचायला. सदा भाऊ ये. काय अण्णा, काय विशेष आज पेपरला? शाळेत उपस्थिती फक्त 30%. तरीच म्हणलं शाळेतल्या रस्त्यावरची गर्दी का कमी झाली? रस्त्यावरची गर्दी कमी होऊन गोट्यांच्या डावाकडे रंगली गेली होती. तर कोणी गल्लीत मित्रांबरोबर उभे राहून स्वतःचा टाइमपास करून घेत होतं. कारण आता प्रत्येकालाच कळून चुकलं होतं की आम्ही 8वी पर्यंत नापास होणार नाही हे तर खरं आहे, पण आम्हाला आता कोणी मारू पण शकत नाही. म्हणून त्यांचे डाव आता गोट्यांकडे रंगले गेलेच होते, पण त्याचबरोबर आता स्वतः कॅरमच्याही डावात व्यस्त होत होते. तर कोणी घरी राहून स्वतःचा टाइमपास करून घेत होता. आणि यानंतर
काय राजे बसले का? टीव्ही मोबाईल. बस बस पप्पा, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहेत आणि तो मी मिळवणारच. असं काय बघितलं आज टीव्हीला? पप्पा, लोकमान्य टिळक. अभ्यासाचं काय? अहो पप्पा, कशाला करायचा अभ्यास आणि का करायचा? 8वी पर्यंत तर मी नापासच होणार नाही ना, कशाला करायचा अभ्यास? जब भी कोई लड़की देखे मेरा दिल डोले न बाय माझे केस ग ओले. वर्षांनंतर वर्ष उलटले गेले होते, पण डोक्यामध्ये नापास न होण्याचं खूळ घेऊन बसलेला आमचा हा विकी महाविद्यालयात असताना याच्या आयुष्यामध्ये काय काय होतंय ते आपण बघूया तरी. हॅलो विकी, कुठे आहेस तू? पटकन ये, कट्ट्यावर खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काही नाही रे, सहज फोन केला होता. आपली रिझल्टची डेट फिक्स झाली ना. काय यार तू, मला वाटलं प्रॉब्लेम आलाय. काही नाही रे, सहज असंच फोन केला होता. आणि 3 जूनला रिझल्टची डेट फिक्स झाली आपली, असं मी ऐकलं. कधी? 3 जून. 3 जून. काय रे किस्साच आहे. शाळेतले प्रत्येक दिवस आठवतात नाही, असं प्रत्येक पेज आपला समोरून निघून जातं. असे डोळ्यातले अश्रू असे तरंगत आपल्या समोरून निघून जातात. असं आठवतं तुला आपण देसले सरांची टिंगल केलेली? त्यांचं काय विचारूच नको रे, फार मजा केली होती. पण आणि आपण सगळेजण एक ठरवून असं विचार करून आपण एक वेळेस शाळेला दांडे मारले आणि पुलावरती गेलेलो. त्यावेळेस पण आयरे मॅडमने मारलं मला नाही. मार तर प्रत्येकाला खायचाच असतो रे, पण मजा तर आली होती ना आपल्याला सगळ्यांना. हो बी ठीक आहे, पहिले मजा और फिर सजा. आता काय 3 जून आयुष्याचा फ्लॅशबॅक ओपन होतोय. आता त्याचं जाम टेन्शन आलं. टेन्शन? कसलं टेन्शन? तेव्हा तर मोठ्या मोठ्या गोष्टी करायचा, मी नापास होणार आहे. मग आता कसलं टेन्शन घेऊन बसला? काय झालं विकी? 3 जून आयुष्याचा फ्लॅशबॅक ओपन होतोय. 12वीचा रिझल्ट लागतोय. नर्वस का नको? पहिले खूप मोठ्या मोठ्या गप्पा केल्या. हो ना, आणि आता बघ किती मोठ्या मोठ्या गप्पा करून आता टेन्शन घेऊन बसलाय हा. 8वी पर्यंत नापास होणार नाही, म्हणजे असं फिट्ट झालं तर डोक्यात की मी नापासच होणार नाही. पण आता 3 जून माझ्या सगळ्या आयुष्याचा फ्लॅशबॅक माझ्या समोर होतो. खरंच 12वीला जर नापास झालो तर असं काही पण बोलू नकोस. मस्करी तर नाही करत आहे ना? विकी भाऊने आजपर्यंत मस्करी कोणाशीच केली नाही, कळत नाही ना तुला? तुझी सवय माहितीये किती मस्करी करतो तू. मला माहिती विकी तो काय करतो काय. मस्करी करणं हे माझ्या रक्तात नाहीये, पण सिरियसली होती. जर सपोज मी 12वी नापास झालो तर दूर निघून जायचं तुझ्यापासून, यांच्यापासून, या सगळ्यांपासून खूप दूर. म्हणजे आता काय करणार आहे तू? 7 तिच्याच्याही पलीकडे जा, तिथे मला कोणी त्रास द्यायला नसेल अशा ठिकाणी जायचं. ही नेट नसलेली शिक्षण पद्धती मला सेट काय करेल हेच कळत नाही. काय असतं रे शिक्षण? सकाळी उठायचं, बॅग उचलायची, कॉलेजला यायचं, घरी जायचं, बॅग टाकायची, तसा एन्जॉय करायचा, एवढंच माहिती होतं. पण तर भेटवतो ना, नापास होत नाही त्याचीच परिणाम. काय होणार आहे ते देव जाणतो. पण एवढं निश्चित मी माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट बोलून दाखवते तुला सांगतो. नाही करू शकत पण नाही जगू शकत. काही पण बोलू नको असं तू. काही काय बोलतोय? सिरियसली बोलतो. पागल झाला की काय? हवं तर तसं समज. बघ हा मस्करी करतोय. पण नको बोलू विकी. पहिलेही सांगायचो आणि आत्ताही सांगतो, विकी भाऊच्या रक्तात मस्करी करणं हा गुण नाहीये ग. चल येतो मी. चल, कुठे चालला तू? बाय. कुठे चालला? काय पण काय बोलतोय हा?
नेटवरती की कॉलेजमध्ये? सर 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 नेटवर ऑनलाईन दाखवणार. तोच तर मॅटर आहे. पण कसं आहे चला गाईज मी निघते आता. कॉल पण आलाय मला. काही पण काही बोलू नकोस. नाही ग. कुठे चालली तू आता? मी आता घरी. कशी जाशील इकडून? चलो मला पण निघायचं. उशीर झाला. अरे 2 वाजले. चला तुला पण क्लासला जायचं असेल करा. तुम्ही क्लास करा, कॉलेज करा, लेक्चर करा, शिका. काही नाही हा. तू पण. बाय. बाय. चलो. शिट यार, याचा नंबर पण लागत नाही यार. कुठे गेलाय हा? याचा फोन बंद आहे वाटतं. हॅलो. हां प्राजक्ता बोलते. हां किती पर्सेंटेज पडले? अरे वा काँग्रेस. नाही ना ग, माझं बघायचं राहिलं अजून. नाही ग, वेबसाईट ओपन होत नाही ना. नेट प्रॉब्लेम तेच. हां बघू आता. ठीक आहे. हो हो ठीक. हो करते, परत कॉल करते तुला. ओके बाय. हो हो बाय. तुम्ही डायल केलेला नंबर बंद आहे. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. The number you have called is switched off. तुम्ही डायल केलेला नंबर बंद आहे. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. त्याचा फोन का लागत नाही? काल हा असं बोलला, असं केलं तर नसेल. नाही असं काही नसेल. तुम्ही डायल केलेला नंबर बंद आहे. कृपया थोड्या वेळाने काय चाललं असं? याचा फोन का लागत नाही? मी विकीला कॉल लावतो, बघतो आलाय का नाही. यांचा कॉल का लागत नाही? तुम्ही केलाय कॉल विकीला? आम्ही ट्राय केलं होतं पण लागत नाही. मी पण केलं ट्राय, लागला नाही. मी यार त्याला खूप महिन्यापासून कॉल करतोय पण काय तो लागतच नाही तसं. आय थिंक आज आला असेल कॉलेजला. काय सांगतो नाही, भेटला तर तो आपल्याला अजून भेटलाच नाही. बाकीचे येणार आहे का? कॉल केला? आरतीला कॉल केलं होतं मी, पण ती आलेलीच नाही अजून. ती दरवेळेस लेट येते. अरे हो नाही. आरती हाय. लवकर आले. सॉरी यार. कॉल केला. काही नाही हा, एका दिवशी लेट झाले काय होत नाही. अरे एक दिवस तर ठीक आहे, तू दरवेळेस लेट येते. काय नाही, आजच झाला मला लेट. जाऊ द्या चला. बरं ठीक आहे. कोणाला किती पर्सेंटेज पडले? मला 60. तुला किती पडले ते सांग ना पहिले. 65. या गणेश तर आहे. यस यस. ए गणेश इकडे. हाय. हाय बॉस, कसा आहेस? हाय गणेश, मजेत. कसं आहे? काय मग पर्सेंटेज कसे? काय नाही रे. कॉंग्रॅच्युलेशन. काय पार्टी तो बनती अब. मग पार्टी कधी? पार्टी कधी? पार्टी हवी हा. जो पार्टी देणारा होता तोच नाही माझ्यासोबत. माझा मित्र विकी आपल्याला सोडून गेला. विकी देख. काय सांग? त्यांनी जसं सांगितलं तसंच केलं. असं वाटलं नव्हतं आपल्याला की जो सांगितलं तसंच केलं.
शांत हो शांत. नक्की झालं तरी काय? विकी डेट यार. काय बोलतोय तू हे? हो खरं बोलतोय मी. त्याच्यामुळे बोलला. त्याचे फोन वगैरे नव्हते लागत. म्हणजे त्यांनी जे बोललं ते त्यांनी करून दाखवलं? हो आपल्याला वाटलं मजाक करतोय. म्हणजे आपण आपला चांगला मित्र गमावून बसलोय आता. 3 जून सकाळची वेळ होती. मी या दिवसाचं खूप वाट पाहत होतो, पण त्याआधीच आज मी निर्णय घेतोय. कदाचित तो चुकीचाही असेल बाबा. का म्हणून कुणाला 8वी पर्यंत नापास करायचं नाही. अखेर याची शिक्षा आज मलाच मिळाली बाबा. मी 12वी नापास झालो. नापास हा शब्द ऐकण्याची कधी सवय पण नव्हती हो बाबा. डोळ्यातले असे असूर कायम असे तरंगत पुढे जातात ना, आणि त्यांची जी मजा एवढंच माहिती होतं. रोज सकाळी उठायचं, दप्तर पाठणीला अटकावायचं, शाळेत जायचं, मजा करायची, घरी यायचं, आराम करायचं, एवढंच माहिती होतं बाबा. का म्हणून तो नियम बनवला गेला? कारण माझ्या इथं फिट होतं की शिक्षण घेत असताना नापास कोणीच होत नाही. अर्थात हा माझा गैरसमजही असेल बाबा, पण 8वी पर्यंत मुलांना नापास करायचं नाही इथपर्यंत तर माझी बुद्धी तेवढीच होती ना हो, समजणे इतकी. पण आज मी 12वी नापास झालोय बाबा. म्हणून मी हा निर्णय घेतोय. माहित नाही मला माझे हे निर्णय योग्य आहेत की अयोग्य. मग या दोष कोणाचा, तुमचा, माझा की ह्या भलत्याच लोकांचा, हेही मला माहित नाही बाबा. पण आज मी या सगळ्यांपासून दूर जातोय बाबा, खूप दूर. तुमच्यापासून आणि या सगळ्यांपासून. लव यू बाबा. तुमचा लाडका विकी. बाय बाबा. लव यू.